भारतीय बौद्ध महासभा आयोजित माता रमाई जयंती उत्सव संपन्न। नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप। मराठा सेवा संघ आयोजित वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न। आणि धुळे शहरात संभाजी ब्रिगेड संवाद यात्रा संपन्न। माता रमाई यांचे सेवा कार्य प्रेरणादायी आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन कार्यात माता रमाई यांचा मोलाचा वाटा राहिला आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी केले आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माता रमाई जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे। धुळे शहरातील संदेशभूमी बस स्टँड नजीक आयोजित कार्यक्रमात प्रारंभी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले आहे। या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सतीश निकुम, ॲडव्होकेट विलास झालटे, मधुकर भिसे, विशाल साळवे, जितेंद्र निकम यांच्यासह देविदास जगताप, शरद भामरे, कैलास बाविस्कर, मधुकर निकुंभे व सहकारी उपस्थित होते। या प्रसंगी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे। नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप करण्यात आला आहे। शहरातील धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित स्पर्धांचा समारोप मान्यवरांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सन्मान करीत करण्यात आला आहे। धुळे शहरातील धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते। आयोजित स्पर्धेत नाशिक विभागातील सर्वच प्रशासकीय कार्यालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला होता। या क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले आहे। या क्रीडा स्पर्धेचा नुकताच 9 फेब्रुवारी रोजी समारोप करण्यात आला आहे। आयोजित क्रीडा स्पर्धेतील व गुणवंत खेळाडू संघ यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करीत सन्मान करण्यात आला आहे। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अहिल्यानगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। धुळे शहरात मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न झाला आहे। शहरातील हिरे भवन येथे आयोजित मेळाव्यास संपूर्ण खानदेशातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरात नुकतेच 9 फेब्रुवारी रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने खानदेशस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी समाजातील उपवर वधू व वर आणि पालकांचा परिचय करून घेण्यात आला। आयोजित मेळाव्याच्या माध्यमातून समाजाचे स्नेह मिलन होत असल्याने अनेकांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक उपवर वधू वर विवाहबद्ध होत असल्याने कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असतो। धुळे शहरातील हिरे भवन येथे आयोजित खानदेशस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्यास संपूर्ण खानदेशातून समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती। संभाजी ब्रिगेडमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्कीच संधी असून योग्य सन्मान आदर देखील आहे। सामाजिक जाणीव असलेल्या युवकांनी संभाजी ब्रिगेडमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे। धुळे शहरात संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता सर्वात यात्रा आयोजित करण्यात आली होती।
या प्रसंगी धुळे जिल्हा शाखा नूतन कार्यकारिणी गठन व नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती देखील करण्यात आले आहे। कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, संघटक उमाकांत पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, मनोहर पाटील, महेश पाटील, साहेबराव देसाई व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या युवकांना उत्स्फूर्तपणे संभाजी ब्रिगेडमध्ये काम करायचे असेल त्यांनी सक्रिय व्हावे। संघटनेत निश्चितच योग्य सन्मान राखला जाईल। युवकांनी सामाजिक भान जपीत संघटनेत सामील झाले पाहिजे असे आवाहन मान्यवरांनी या प्रसंगी केले आहे।